नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर कशात सगळे चांगलेच असले पाहिजे आणि चांगलेच असाल. तर आज आपल्या इकडचा जो रोड आहे तो मी तुम्हाला त्या दिवशी परवा दाखवलं, परवाच्या ब्लॉगमध्ये, की खडी वगैरे टाकलेली आहे. तर आता तो रोड चालू झाला आहे कामाला. आवाज येत असेल पाटणं पावडे वगैरेंचा. तर आज आपण ते सगळ्यात जास्त तेच बघणार आहे, कारण कसा रोड होतो आहे आणि किती चांगल्या प्रतीचा रोड होतो आहे. आणि बाकी आज फार्म हाऊसचं काम एवढं नाही आहे, त्याच्यामुळे ब्लॉग बहुतेक तरी छोटा बनेल. पण कुठे गेलो तर ते सुद्धा दाखवेल. तर आता तुम्हाला दाखवतो कालचा आपला कोळीचा टँक आहे तो, आणि आज आपल्याला तो सिमेंट टँक भरायचा आहे कसंही करून. तर ठीक आहे, 1 मिनटं दाखवतो. तर आपण हा टँक जो तुम्हाला मागच्या वेळी दाखवलेला फ्लोरनचा, तर हा बघा कसा क्लिअर झाला एकदम. आणि कलर पण बघू शकता त्याचा. आणि हे बघा याचा सुद्धा कलर एकदम मस्त झाला आहे. त्याच्यानंतरला या टँकमध्ये आपले कोई फिश इकडे आहेत. सो आता पाणी जरा मस्त आहे, तर चांगलं वाटते बघायला, क्लिअर आहे त्याच्यामुळे. आणि त्यांची छोटी छोटी जी 2-3 मुलं ती येऊन बघून पण गेली ते मासे. तर ते सगळ्यांना सांगतात तिथं मस्त आहे, असंही तसं आहे. आणि हे आपले इकडे कोई. आणि इकडची अपडेट म्हणजे पूर्ण टँक आपला सुकलेला आहे. हे बघा पूर्ण टँक सुकला आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आता. आणि लवकर आपण ह्याला भरू शकतो, फिल करू शकतो. आणि इकडे आपल्या गुरामीला ब्रीडिंग सेटअपला जाळी वगैरे टाकायची आहे. तिथे पोलर पॅरोट आहेत आणि सगळ्यांचे ओके आहेत. तर ते लोक आलेले ना, मोठी माणसं जे रोडचं काम करतात, त्यांना एवढं माहिती नसतं मासे वगैरेंचं. तरी म्हणतात हे कुठले मासे, तर त्यांना सांगितलं की इंग्लिश मासे आहेत, त्याच्यामुळे त्यांना कळलं. आणि लवबर्डसुद्धा त्यांनी मला वाटतं पहिल्यांदाच बघितलं, कारण ते एवढे अचानक खुश झाले ना, आणि चक्क झाले की म्हणतात हे कुठले आहेत असं तसं वगैरे. तर ते सुद्धा त्यांना सांगत होतो. जर आले परत तर तुम्हाला दाखवेलच. आणि इकडे आहे आपला गोल्डफिशचं, त्यांना आपल्याला लवकरात लवकर रिलीज करायचं आहे. इकडे चिलापी तर कधी येतच नाही बाहेर. आणि गप्पीची अपडेट द्यायची म्हणजे हे बघा पटापट वाढ होत चालली आहे. हे बघा, तर चांगली गोष्ट आहे, पटापट वाढते. आणि कोळंबी तुम्हाला कधीतरी मी काढली ना तर दाखवी, तिथे दिसत असेल, पण तरी पण काढेन. आणि आपला ॲलिगेटर पाहुणे काय म्हणतात तर बघूया. तर काय नाही, हाय हालत ओके. आणि आपली बदकं तिकडे फिरतायत. तर ठीक आहे, चला आता मी फार्म हाऊसला लॉक लावतो. तर त्याच्या आधी आपण सगळ्यांना फीड देऊया. तर आता तुम्ही बघितलं, सगळ्यांना खाणं टाकून आपलं झालं आहे. तर आता फक्त कासवांची बारी आहे, तर त्यांनासुद्धा आपलं टर्टल फूड टाकूया. तर त्यांचं पाणी घाण झालं आहे, पण ठीक आहे. बघा कसं आलं आहे ते फूड खायला. 4 आहेत आपले, तर त्याच्यामुळे 2 टाईम देतो. आणि हा बघा आता आज आहे तिथे खायला. तर ठीक आहे, आता आपण रोड बघूया कसं काय कामकाज चाललं आहे. आणि नंतरला तर आपण आता खाली पण मला वाटतं पोलादपूरला जायचं आहे, तर शक्यतो जाणं होईलच. तर गहू वगैरे पण यांना आपण टाकून दिलेत. सो उद्या बहुतेक तरी सगळ्या कोंबड्या आपल्याला झाकायला लागतील यात, नाही तर मग त्या मोठ्या पिंजऱ्यात. कारण डांबर वगैरे पडल्यानंतर डांबर चिटकू शकते कोंबड्यांच्या पायाला वगैरे, आणि कोंबड्यासुद्धा चिटकू शकतात. तर ठीक आहे, आता बघूया तिथे जाऊन. काल झाडांना पाणी घातलं आहे, तर आज काय घालायची गरज नाही आहे. तरी पण चला नंतर येऊन घालू. तर असं रोडचं काम चालू आहे. आताच कॉन्ट्रॅक्टर येऊन गेलेत. ते बघा ते पिवळेवाले आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर ठीक आहे, आता रोड चालू झाला आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत. तर आजचा 3रा दिवस आहे. आपण आता जो ब्लॉग बघितला तो परवाचा होता, आणि काल 1 दिवस मध्ये गेला, आणि आजचा 1 दिवस. सो काय एवढे दिवस लागले, तर मी दुकानात होतो. आणि नंतरला दुसरी गोष्ट, मला टाईम नाही भेटला. आणि आपल्या रस्त्याचं पण काम चालू आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. समोरूनचा रस्ता आहे, आणि अजून डांबर वगैरे पडायची बाकी आहे. सो आज ते उद्या नाही तर परवा डांबर नंतरला. तर आज परत जायचं दुकानात, त्याच्यामुळे पटपट सगळी कामं आवरून घेतो. आणि
कोई फिशचा पण फिल्टर धुवून घ्यायचा आहे आपल्याला. सो तुम्हाला दाखवतो फिशचा फिल्टर. आणि हे बघा किती घाण झाला आहे. तर तो आता घेऊया दोन्ही स्पंज आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आपल्याला पटपट घाई आहे म्हणून त्याच्यामुळे आपण नॉर्मल तरी साफ केलं आहे. तर आता पाणी जातं आहे आणि मधली प्लेट आपण काढून टाकले. तर ठीक आहे, आता याला लावून ठेवूया. आणि पाणी पण खूप ब्लर झालं आहे. इकडचा पण ब्लर बहुतेक तरी मला मागच्या सूर्यप्रकाशामुळे वाटते, पण असं पण ब्लर पण बहुतेक बघू आता मागे स्किन किंवा कलर लावून. तर त्यांचं झालं आहे का घाण, तर एवढा नाही आहे. सो ठीक आहे, याला राहू दे. आणि बाकी सगळं ओके आहे. लोबटसुद्धा खाणं खात आहेत, सॉरी पाणी पित होता. तर ह्यांचे पण प्लेट वगैरे सगळे साफ केले आणि नंतर त्यांना खाणं नीट साफ करून ठेवून दिले. तर हा ब्लॉग एवढाच. आणि हा ब्लॉग खूप 2 दिवसात खूप छोटा झाला आहे. सो ठीक आहे, असू दे. तर उद्या नाही तर परवा आपण ब्लॉग बनवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि GM फार्मला फॉलो करायला, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.